नाशिक महापालिकेत भाजप स्पष्ट बहुमतापासून अवघ्या 3 जागा दूर आहे। 122 पैकी भाजपने आतापर्यंत 59 जागा जिंकल्या आहेत। 62 हा नाशिक पालिकेतला बहुमताचा जादू याकडे 114 जागांचा निकाल जाहीर झाला असून 8 जागांचा निकाल घोषित होणं शिल्लक आहे। त्यामुळे नाशिक पालिकेत भाजपला एखादी सत्ता मिळणार आहे आता जवळपास स्पष्ट झालंय। परिणामी नाशिक महापालिकेत भाजपचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान 5 वर्ष पालिकेत सत्तेत असलेल्या मनसेच्या इंजिनला मात्र करकसून ब्रेक लागले। आतापर्यंत मनसेला 5 जागा जिंकता आल्या तर शिवसेनेनं 34 जागा जिंकल्या। पण पाहतोय नाशिक महापालिकेचा निकाल आपण पाहतोय भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत तर शिवसेनेला 34 जागा जिंकता आल्या आहेत। काँग्रेसला 6 ठिकाणी यश मिळालंय, राष्ट्रवादीलाही 6 ठिकाणी, मनसेला 5 ठिकाणी तर इतर पक्षांना 4 ठिकाणी यश मिळालंय। नाशिकमध्ये एकूण 114 जागा होत्या, त्यापैकी आपण हा निकाल पाहतोय। भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे। सर्वच महापालिकांमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली आहे। नाशिकमध्ये गेली 5 वर्ष सत्तेत असलेल्या मनसेकडनं ही सत्ता हिसकावून घेताना मनसेला इथे 5 जागा जिंकण्यात यश आलंय। मनसेच्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये मनसेनं विकास कामं दाखवली होती, मात्र या सगळ्याला नाकारत मतदारांनी भाजपला एक हाती नाशिक महानगरपालिकेची सत्ता दिलेली। त्यामुळे आता नाशिकमध्ये भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय। नाशिकच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हा आनंद साजरा केलाय। नाशिकमध्ये भाजपने मुसंडी मारत हे यश मिळवलंय। भाजपला एखादी सत्ता मिळाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद आहे। विशेषतः आपण बघतोय उत्तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांची, मंत्र्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली होती। आपण नाशिक महापालिकेतल्या या सगळ्या निकालासंदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत। योगेश, नाशिकमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे, भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय। नाशिककरांनी भाजपला हा कौल दिलाय, काय सांगा? खरंय, नाशिककरांनी अभूतपूर्व असा कौल दिला आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी जी काही साथ या ठिकाणी घातली होती की दत्तक ते नाशिकला घेणार आहेत आणि येत्या काळामध्ये विमानसेवा इथली सुरू करणार आहेत। म्हणजे जाहीरनाम्यामध्ये भाजपच्या होतं की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा नाशिकहून सुरू होणार आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं होतं की दत्तक घेऊन याचा विकास करणार, येत्या 5 वर्षात विकास केला नाही दाखवणार नाही, या वाक्यानं पूर्ण नाशिक हे जिंकलं गेलंय आणि त्यामुळेच नाशिककरांनी भरभरून दान टाकलंय। एकूण जर परिस्थिती बघितली तर खरं म्हणजे सेनेच्या पारड्यात मतदान होईल अशी सगळीकडे परिस्थिती होती। जे काही सर्व्हे होते, जे काही पोल होते, पण असं म्हटलं जात होतं, मात्र त्या वाक्यानं एवढी किमया केली आहे। परत त्यानंतर गिरीश महाजन, पालकमंत्री गिरीश महाजन, बाळासाहेब सानप या दोघांनी जी काही या ठिकाणी रचना केलेली होती ती खूप अभूतपूर्व होती। म्हणजे ती कोणीही अपेक्षित केले नाही। चांगल्या चांगल्या राजकारणी तज्ज्ञांनी, राजकीय तज्ज्ञांनी सुद्धा सगळं काही चुकीचं होतं असं म्हटलं होतं, मात्र सर्व बाजूला राहून या ठिकाणी भाजपने ही सत्ता काबीज केली आहे। मनसेचं तर पार इंजिन पूर्णपणे यार्डात लागलंय असं म्हणायला हरकत नाही। मनसेचे महापौर जे आहेत मुर्तडक, अशोक मुर्तडक, ते जिंकून आलेत आणि त्यांच्यासोबत एक 4 जण अजून निवडून आलेले आहेत। पण एकूण परिस्थिती बघता या ठिकाणी भाजपनं मुसंडी मारली आहे। 2 नंबरला शिवसेना आहे आणि काही ठिकाणी, अनेक ठिकाणी अजूनही तक्रारी या ठिकाणी सुरू आहेत। 3 आणि 30 प्रभागामध्ये या ठिकाणी गोंधळाच्या तक्रारी, मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचं म्हटलं जात आहे। शिवसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी हे इंदिरानगरमध्ये तळ ठोकून आहेत आणि त्या ठिकाणी मतमोजणीच्या बाबतीतली चौकशीची मागणी करत आहे। आणि त्याचबरोबर काही ज्या अनुचित काही प्रकार या ठिकाणी या संपूर्ण यानंतर घडले, मतमोजणीनंतर घडले, ज्या ठिकाणी काही ठिकाणी तोडफोड झाली, 20-25 गाड्या फोडण्यात आल्या, बबलू पठाण यांच्या वॉर्डामध्ये त्यांचा पराभव झाला म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या तोडल्यात, तर पंचवटी भागामध्ये काही ठिकाणी एका नगरसेवकाच्या एका उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला, दगडफेक करण्यात आली। अशा काही किरकोळ प्रकार वगळता बाकी सर्व शांततेत या ठिकाणी पार पडलंय आणि आता भाजप जे आहे ते आता सत्तेच्या दिशेने आगेकूच करत आहे। धन्यवाद योगेश, सविस्तर माहिती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।